11/11/2020 रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे शोहेब रशीद शेख वय वर्ष 16 याचं अपहरण किंवा त्याला फूस लावून पळवून नेल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी.आय. गोरख घारगे आणि त्यांचे इतर अधिकारी मलिक आणि ज्यांची इन्फॉर्मेशन होती, माहिती होती, ते पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला। त्या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की शोहेब शेख यांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे। त्यामध्ये गुलाब रब्बानी शेख याला आपण उत्तराखंड येथून ताब्यात घेतलेला आहे। त्या अनुषंगाने पुढील अधिकचा आम्ही तपास करीत आहोत। त्याचबरोबर या आरोपीवर 23/2023 असा एक बलात्काराचा विथ पॉक्सो अनैसर्गिक संबंधाच्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल आहे। त्याचा देखील तपास प्रॉपर्टी सेलचे अधिकारी करत आहेत। आता यामध्ये अधिक तपास केला असता आपल्याला 2020 ला या आरोपीने मैताची जी बॉडी होती, जो मृतदेह होता, तो त्याच्या भाड्याच्या रूम मध्ये फरशीच्या खाली तो पुरून ठेवला होता। त्याच्यामध्ये आपण अधिक तपास केला, त्याच्या शरीराचे काही अवशेष किंवा त्याच्या हाडांचे काही अवशेष आपल्याला तपासामध्ये मिळालेले आहेत। त्याचबरोबर सदरचा आरोपी जो आहे गुलाब रब्बानी शेख याची एका दुसऱ्या मुलासोबत, एका व्यक्तीं सोबत, पीडितासोबत अनैसर्गिक अनैतिक असे संबंध होते। त्या अनुषंगाने आरोपीला अशी भीती वाटली की आपला हा जो अनैसर्गिक संबंध आहेत किंवा जो काय प्रकार आहे, गैरप्रकार आहे, त्याची माहिती समाजामध्ये किंवा इतर सगळ्यांना समजेल या भीतीपोटी त्याने या मैताचा किंवा या व्यक्तींचा, पीडिताचा खून केला आहे। कारण हा जो मयत आहे शोहेब शेख याने त्याला हे अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं आहे, असं तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न